गुड इव्हनिंग. कशात? इंग्लिशचं कसं काय चाललंय? 10वीचा पेपर आहे 1-2 दिवसांनी. तुम्ही सोडवलाय ना पहिला प्रश्न? सफिक्स प्रफिक्स नाही का? क्रॉस म्हणजे विरुद्धार्थ, ऑपोजिट सेंटेन्स आणि वाक्य करणं, मिनिंगफुल सेंटेन्स, अर्थपूर्ण वाक्य बनवा. असे प्रश्न आपल्याला भरपूर झालेले आहेत. आपण भरपूर केले. फिल इन द ब्लँक्स, ए एन और दी नाही का? आर्टिकल्स, फ्रेजेस, टू टेक केअर फ्रेजेस येतात आणि त्याचं वाक्य तयार करायचं, बरोबर नाही? आणि क्वेश्चन टॅग तर भरपूर घेतले. होकार असेल नकार करा, नकार असेल होकार करा, आणि पास्ट टेन्स प्रमाणेच असेल तर पास्ट टेन्स, सिम्पल असेल सिम्पल, प्रेझेंट असेल प्रेझेंट, फ्युचर असेल तर वोंट बी असं लिहायचं. तर खूप इंग्रजी सोपं आहे. लेटर यायचं, ट्रान्सलेशन करायचं. त्यामध्ये तुम्हाला राईट अ लेटर टू युअर फ्रेंड, मग पिकनिकचं लिहायचं, महाबळेश्वरचं लिहा. 2,000-2,500 रुपये मागणी करा पेरेंट्सकडं. त्याचप्रमाणे बर्थडेचं लेटर तयार करा. त्याचप्रमाणे फेस्टिवल कोणते घ्या, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, हे वन अँड द सेम नाही का? मिनिंगफुल सेंटेन्स. त्याचप्रमाणे जे तुम्हाला ट्रान्सलेशन येते, ट्रान्सलेटेड इंटू गुड मराठी किंवा युअर मदर टंग, तुमची जी भाषा आहे त्या भाषेमध्ये गुजराती करा. त्याचप्रमाणे तुम्ही मराठी करा, कोणत्याही प्रकारे करू शकता. आता या ठिकाणी आपल्याला ट्रान्सलेशन HW दिलेलं आहे, होमवर्क आहे. काही मी सोडून दिलं आहे, काही कठीण अर्थ आहे त्याला तुम्हाला जमले नसते. 5 मार्काचं ट्रान्सलेशन आहे मित्र, आणि त्यामुळे ते टेकिंग पार्ट इन स्पोर्ट इज असेन्शियल. टेकिंग पार्ट इन स्पोर्ट इज असेन्शियल. खेळामध्ये भाग घेणं हे महत्त्वाचं आहे नाही का? खेळामध्ये भाग घेणं आवश्यक असतं. असेन्शियल म्हणजे काय? आवश्यक, असेन्शियल, महत्त्वाचे. टेकिंग पार्ट इन स्पोर्ट इज असेन्शियल. खेळामध्ये भाग घेणे आवश्यक असते. झाला 1 मार्क. आता इथं नेव्हर ट्राय टू विन बाय चिटिंग. नेव्हर ट्राय टू विन बाय चिटिंग. कधीही खेळामध्ये चिटिंगने काय करू नका, यश मिळवू नका किंवा जिंकू नका, बरोबर नाही? कधीही फसवणूक करून जिंकण्याचा प्रयत्न करू नये. जिंकण्याचा प्रयत्न करू नये. कधी नेव्हर ट्राय टू विन, कधीही जिंकू नका. कसं? बाय चिटिंग. कधीही फसवणूक करून जिंकण्याचा प्रयत्न करू नका. जिंकतो ना आपण, फसवणूक करून जिंकायचं नाही, खरं जिंकायचं. नेव्हर म्हणजे कधीही, ट्राय म्हणजे प्रयत्न, विन म्हणजे जिंकणे, बाय म्हणजे चिटिंग, फसवणूक करून कधीही जिंकण्याचा प्रयत्न करू नये, बरोबर? तिसरं दिलंय, कीप कूल अँड ट्राय अगेन. कीप कूल अँड ट्राय अगेन. शांत राहा आणि पुन्हा प्रयत्न करा, ओरडू नका नाही का? कीप कूल अँड ट्राय अगेन. शांत राहा आणि पुन्हा प्रयत्न करा. ईट अ व्हरायटी ऑफ फ्रूट्स. ईट अ व्हरायटी ऑफ फ्रूट्स. विविध प्रकारची फळे खा. एकच फळ खाऊन राहू नका. जे मोसमला फळ येतं, समजा आता ॲपल आलंय, ॲपल खा. संत्र आलं थंडीत, नागपूरचे संत्र आहेत, खा थंडीमधले संत्र, बरोबर नाही? बोरं खा, बोरं आलेले आहेत. जे फळं जे सीजनला येतात ते खायचे आहेत, बरोबर नाही? म्हणजे each and every vitamins will get. It is the useful for our body as well as health, no doubt at all. आपल्या आरोग्यासाठी विविध प्रकारची फळं खा नाही का? Eat a variety of fruits. Eat in
मॉडरेशन, इट इन मॉडरेशन. नेमस्तपणे अन्न खा. मॉडरेशनचा अर्थ नेमस्तपणे अन्न खा. निवांत आनंदाने आणि चावून 32 वेळा. एक घास हा 32 वेळा चावायचा मित्र हो, तेव्हा ते आपलं आतड्याला, त्याचप्रमाणे आपल्या लिव्हरला इट इज युजफुल फॉर अवर हेल्थ. म्हणून ईट इन मॉडरेशन. अवॉइड स्पायसी, ऑइली अँड स्वीट फूड्स मित्र हो. अवॉइड म्हणजे काय? टाळा. काय टाळायचंय आता? आता एक टाळा. स्पायसी म्हणजे मसालेदार, ऑइली म्हणजे तेलकट, आणि स्वीट म्हणजे गोड. मसालेदार, तेलकट आणि गोड अन्न घेऊ नका, किंवा मसालेदार, तेलकट, गोड अन्न टाळायचंय. अवॉइड करा. अवॉइड म्हणजे काय? टाळणे. अशा प्रकारे मित्र हो, लिंक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असं ट्रान्सलेशन येतं, तुम्ही चांगलं लिहून घ्या तुमच्या इंग्लिशमध्ये. ओके, थँक्यू, बाय, व्हेरी वेल.